प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 147 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 147 ला थांबलो होतो. पुन्हा 2 ओळी पाठीमागे जाऊया. पण याच्या उलट पहा, ज्याने स्वतः स्वकष्टाने कमवलेले, स्वधर्माने कमवलेले, स्वधर्म म्हणजे काय, स्वच्छ कर्माने कमवलेले, आणि कमवलेले तो एकटाच खात नाही, त्याचा इतरांना सुद्धा वाटतो. त्याच्यासाठी आपण तुकोबरायला सुचलेला अभंग किती, याच्यातून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारातून कमवलेले पैसे, स्वधर्माने कमवलेले पैसे, परत उत्तम जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. कमवायचं आणि कमवायचं काय करायचं, वाटून टाकायचं. मग कमवायचं कशाला, हे नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेम जाणणार नाही, त्याच्यामध्ये आसक्ती जाणणार नाही, आणि तुमच्या स्वधर्म आलेले कर्म करायचं, हा धर्म झाला. स्वधर्माने पैसे कमवणे हा धर्म, आणि पैसे झाल्यानंतर त्याचा विनियोग करणं हा परत स्वधर्म आहे, हा एक धर्म आहे. उदास विचार, मग उत्तमची गती तो पावे एक नर, तो पावणार उत्तम गतीला. उत्तमच भोगील जीव खाणी, गायींचं सांभाळ करेल, पशूंचं पालन करेल, भोगेलेल्या धन पुरवी. तुका म्हणे हेच मला वाटतं आश्रमाचे बळ, तेच परमपद बळ वैराग्याचे. आणि हे वैराग्य निर्माण झाल्यानंतर, जगताबद्दलच वैराग्य निर्माण झाल्यानंतर कमवलं, मग मात्र त्याला ती उबडती बुद्धी झाल्यानंतर मग ज्ञान भेटेल आणि मोक्षाला जाईल तो. अशा पद्धतीने सांगितलं. पण जो असं करत नाही, स्वतःच कमवतो आणि आपणच कमवलंय आणि आपणच खायचं, कोणाला नाही द्यायचं, नातेवाईकाला नाही द्यायचं, गावातल्या लोकांना नाही द्यायचं, शेजारी आग तडपतोय त्याला नाही द्यायचं, मग काय आपल्याला परमार्थाचा बोध झाला, काय उपयोग झाला आपल्याला मिळालेली दृष्टी आणि तळमळतोय. स्वामी विवेकानंद म्हणतात, दरिद्री नारायण तुमच्याकडे हात पसरतो, जर तुम्ही त्याचं समाधान करत नसाल तर कसा देव प्रसन्न होईल. तोच देव तुमच्याकडे आलाय. पंढरपूरच्या पांडुरंगाची जाऊन किती मोठा हार घातला, पेढे वाटले, काय वाटलं, आणि याला नाही दिलं, काही उपयोगाचं नाही. ते स्वधर्माचं पालन होतं. आणि स्वतः ऐश्वराम करतो, ते तू विष सेवन करतोय, पाप सेवन करतोय, आणि त्याच्यामुळे जे मिळालं होतं देवाने ते घालून टाकलं. त्याला 2 उदाहरणं काल आपण उदाहरण पाहिलं, जमशेदजी टाटा एक, आणि आत्ताचे असणारे टाटा स्वधर्माचं पालन करतात. राजकारणी लोक कोणाबद्दल नाही, पण एक मुख्य राजकारणी म्हणले, जर कोणाला सलाम करायचा असेल आणि जर पांडुरंग समजायचा असेल तर यांना समजायचं. कोण म्हटलं होतं, कोण म्हटलं होते, राज ठाकरे म्हणले होते. जर कोणला पांडुरंग म्हणून आज जर भारतामध्ये जर कुठं नतमस्तक व्हायचं असेल तर ही एक जागा आहे. हे गीतेचं पालन करणारे, स्वधर्माचं पालन करणारी लोक या जगामध्ये. आणि स्वधर्माचं जर पालन केलं तर पाप तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, आणि तुम्हाला ते पाप स्पर्श करू शकत नाही. पण जर स्वधर्माचं पालन नाही केलं तर असलेलं सगळं जाईल आणि पापा वरपडा होशील, आहे ना. आणि मग सगळी दुःख त्रिभुवनातली तुझ्या डोक्यावरून बसतील. म्हणून सगळं कमवलेलं इतरांचा सुद्धा त्याच्यात हक्क आहे, अशा पद्धतीने ते करायचं. याच्या उलट याला पाप लागेल जर स्वतःच कमवलं. आणि जर स्वतः कमवलं आणि वाटलं तर पुण्य होऊन निष्काम पुण्याच्या दोघांना ज्ञान भेटेल. या दोघांना हे झाले. पण याच्या उलट जो मनुष्य अर्थात सांख्य आत्मज्ञाननिष्ठ, किती डोक्यावर घेतलेले सांख्य योगाला, ज्ञानाला, आणि आपला माणूस जर म्हणत असेल ते ज्ञान बी नको आपल्याला, ज्ञानाचं काय आपल्याला घेणं देणं नाही, मग हे तू बोलतोय कशाच्या जोरावर. हे तू जे बाबांनी तुला ज्ञान दिले, ज्ञानच दिलं ना बाबांनी, का दुसरं काय दिलेले. मग ज्ञान सांख्य योग ते आत्मनिष्ठ. मग ज्ञान भेटल्यानंतर ज्ञानाशी काय झालं पाहिजे, एकनिष्ठ झालं पाहिजे. म्हणजे काय, ज्ञान म्हणतं ना मी ब्रह्म आहे, तर मला ब्रह्मच वाटलं पाहिजे तर मी ज्ञाननिष्ठ आहे. जगत ब्रह्म आहे ना, वाटलंच पाहिजे. तसा निष्ठ आत्मरचित असतो, म्हणजे त्याची रती असते. त्याची रती कशाची आहे, आत्म्यामध्ये रती आहे. त्याची सगळी ओढ कुठे आहे त्या माणसाची, ज्याला आत्मज्ञान झालं आत्म्याकडं, आत्म्यामध्येच असते त्याची गती. तो आत्म्यामध्येच हे असतो सतत दिवस रात्र. जसा गुलाबजाम किंवा पाण्यातला मासा पाण्यातच राहतो टोटल कंटिन्यू, तसा तो आत्म्यामध्येच तृप्त असतो, आत्मस्वरूपातच तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो. मग त्याला बाहेरच्या सुखदुःखाची जाणीव होईल का,
कशामध्ये तो रत झालेला आहे? आत्म्यामध्ये. आत्म्यामध्ये तुष्ट आहे, संतुष्ट आहे, तृप्त आहे. त्याच्यामुळे जरी त्याला एखाद्याला उपास कोणी, हे वाक्य त्यांचे की नाठवे घरदार तहान पळाली भूक. कारण का? आत्म्यामध्ये तृप्त असतो तो, त्याच्यानंतर आत्म्यामध्ये संतुष्ट असतो. काही झालं, हे तुकोबाराचं वाक्य ना, बरे झाले देवाळे झाले दिवाळे. व्यावहारिक दशेत बोललेले आहे का आत्म्याला धरून बोललेले आहे? आत्म्यामध्ये तृप्त असल्यामुळे बरं झालं, नाही तर त्याच्यात गुंतलो असतो मी. त्याच्यानंतर त्याला काही शास्त्रविध कर्तव्य नसते. यांना स्वधर्माचं पालनच केलं पाहिजे. अर्जुना, तुला लढाईच करायला पाहिजे. पण जर सांख्य योग जर तू स्वीकारला आणि आत्म्याशी एकजीव झाला तर शास्त्रविध कर्म त्याला नाही. त्याला शास्त्रातलं कोणतेही कर्म त्याला बांधू शकत नाही. शास्त्र त्याला तू असं कर आणि असं नाही केलं तर असं होईल, असं त्याला शास्त्र त्याला शिकवू शकत नाही. त्याच्याकडून शास्त्र तयार झालेली आहे. असे ह्या श्लोकापर्यंत होतं काल आपण. हे पहा, जो पुरुष आत्मस्वरूपामध्ये निरंतरचा निमग्न असतो तो एक मात्र देहधर्मात वावरत असूनही कर्माने लिप्त होत नाही. तो दिसतो देहातच, पण देह कर्माने लिप्त होत नाही. कसं सांगतात अर्जुनाला हे? तो म्हणतो मी लढाई करणार नाही, लढाई केली तर मला पाप लागेल. आणि म्हणून त्याला सांगतात जर या युक्तीने जर तू गेला तर लढाई करून सुद्धा तू त्याने लिप्त होणार नाहीस. कारण तो आत्मबोधाने संतोष पावला असल्यामुळे कृत कार्यच झालेला असतो. त्याची सगळी कार्य झालेली. आता त्याला काही कार्य करायचं शिल्लक राहिले नाही, पण तो करतोय. त्याची कारण मीमांसा पुढे सांगणार आहे. तो का करतो? भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझी सगळी कामं झाली तरी मी का करतो? त्याची कारण मीमांसा. त्याला कर्तृत्व कृत कार्यच झालेला असतो असे समज. म्हणून सहजची कर्म प्रसंगापासून मुक्त असतो. कर्मातील आसक्ती सुटलेली असते. कर्मातून सुटले नाही. कर्माचं कोणतंही बंधन त्याला चिटकू शकत नाही. कारण जर जे कर्म त्याला चिटकायला जाईल तर त्या कर्माची राख रांगोळी होईल. त्याचं कारण काय? कोणतंही कर्म जर त्याला चिटकायला गेलं त्या कर्माचं अस्तित्व राहत नाही, त्या कर्माची राख रांगोळी होऊन जाते. त्याचं कारण काय? होमामध्ये त्याच्यामध्ये काही पण तुम्ही टाका, लाकडं टाका, तांदूळ टाका, तूप टाका, त्याच जळून भस्म होणार. त्याचं कारण काय? काय कारण आहे त्याचं? कारण तो अग्निरूप झालेला आहे. कोण? ओम. त्या होमामध्ये काय टाकलं तर त्याचं कोणतं रूप होणार? मग आता तुम्ही आपण कसे रूप झालेले आहेत? अग्निरूप झालेले. पक्के झालेले आहेत का? झालेले आहेत का पक्के? हो, झालेलो आहोत. पण आपल्याला तशी जाणीव नाही, किंवा जाणीव झाली नाही, किंवा करून देणार आणि दिली आपल्याला नीट कळाली. आता आपण सारखंच त्या आचार्यांना नाव ठेवू शकत नाही की त्यांनी केलं नाही, त्यांनी केलं नाही. कॉलेजचे विद्यार्थी काय म्हणतात? कॉलेजमध्ये नाही बाबा पहिल्यासारखं गुरुजी ओरडत नाही, अभ्यास नाही केला तर काय बोलत नाही, वर्ग अटेंड नाही केला तरी काय बोलत नाही. आपल्यालाच मेहनत करावं लागते. इथे पण आपल्यालाच मेहनत करावं लागेल. बाबांना टाइम नसतो. बाबा दिशा देणार, मार्ग दावून जाणार, आपल्याला प्रवास करायचा आहे. मग त्याला कर्माची वेडी सुटली, कर्माचे बंदिगान पाश त्याचे सर्व संपले. इथपर्यंत काल आपण आलो होतो आणि आता आपण पुढील प्रवास करणार आहे. काल आपण इथपर्यंत आलो होतो आणि आज आपण इथपर्यंत लांबवलो. त्याचं कारण काय? बस माऊली येणार होते म्हणून आपण इथपर्यंत लांबवलो. आता माऊली आले, आता आपण पुढील विषयाला सुरुवात करू. मग करायची ना, फोडायची ना सुमारी. श्लोक क्रमांक 18 बरोबर ना? 18 वाचतोय. या लोकी त्याच्या केलेल्या कर्माने काही फल नाहीच. या लोकी त्याच्या केलेल्या कर्माने काही फल नाहीच. तू जर लढाई केली तर तुला काही फळ लागणार नाही. म्हणजे तू स्वर्गाला जाणार नाही, नरकाला जाणार नाही. तू मुक्त होशील कधी? सांख्य योगाचा स्वीकार केला तर. या लोकी त्याच्या केलेल्या कर्माने काही फल नाही, त्याप्रमाणे त्याच्या न केलेल्या कर्माने कोणत्याही प्रकारचा प्रत्यवान नाही. बरं, आता मागे काय सांगितलं? अर्जुना, तू हे काम धंदा सोडून जाशील तरी पापावर पडा होशील. म्हणजे तू स्वधर्म टाकलं म्हणून सुद्धा अडचणीत येशील, आणि केलं तरी अडचणीत येशील. केव्हा? मी करतो म्हणून केलं का अडचणीत येईल. करायचं पण मी केलं नाही म्हणायचं.
आणि नाहीच मी नाही केलं तर मग मी करायचं आणि नाही करायचं म्हणायचं, म्हणजे एवढी मेहनत करायची परत मी करायचं नाही म्हणायचं. त्यापेक्षा मग नाहीच करीत ना मी तरी चालणार नाही, नाहीच केलं तरी पाप, आणि केलं मी केलं म्हणलं तरी गुंतणार तू, है की नाही. त्यामुळं याला मात्र तसं नाही, याने केलं तरी काही संबंध नाही, आणि त्याने काम नाही केलं कोणतंही कर्म तरी त्याला कोणत्याही प्रकारची बंधनं नाही. हे बरं आहे बाबा तुमचा तो बाब्या दुसऱ्याचा तो काढतो, हा देवाकडे पण तसंच आहे, त्याच्या मर्जीत बसलो पाहिजे आपण, त्याच्या मर्जीत बसणार. तुम्ही बघा ना, आपल्या घरातले 2-3 मुलं असू द्या, त्याच्यातलं जे आवडते ते चुका केले आणि तरी काय बोलायचं, कारण त्याच्यावर आपलं काय प्रेम आहे की नाही. तसं देवाचं ज्याच्यावर प्रेम बसले, देव त्याची बाकीचं काही पाहत नाही, आहे की नाही, कोणत्याही प्रकारचा. उलट खांद्यावर त्यालाच घेतो देव, सांगा प्रमाण, खांद्यावर त्यालाच घेतो देव आणि बाकीच्यांना चालायला होतो. खांद्यावर घेतो देव, मान्यवर भाऊ सांगतील, मुद्दाम नाही सांगायचे, याचं बघायचं ना आपल्याला. काय माऊली, निवृत्ती हा त्याला डोक्यावर घेऊन देऊन असतो, बाकीच्यांनी चालायचं गपचूप. तो मोठा आहे म्हणूनच त्याला खांद्यावर घेतलाय, पण तो मोठा आहे ना, स्वतःला मोठा समजत नाही. तो काय म्हणतो स्वतःला, मी लहान आहे, मी नम्र आहे. तो कोणत्याही कर्माचं कर्तृत्व घेत नाही. मोठ्या पोराकडून दूध सांडू द्या आणि बारक्या पोराकडून सांडू द्या, बारक्या पोराला मारणार का नाही, नाही मारणार. ही साहेबांना द्यायला काय माहिती. तसं निवृत्ती हा खांद्यावरी आणि चोखा जीवा बरोबर आहे. आणि मुक्ताबाई करंगळी धरी ना, मागे चालेल मुक्ता, मागे चालेल मग पुढे मुक्ताई सुंदर आणि मागे ज्ञानेश्वर. काय म्हणतात सोपानाचा हात धरी, बरं मुक्ताबाई ज्ञानेश्वर झालं, सोपानाचा काय हिसाब, सोपानाचा हात धरी आणि नामाकरून धरी. म्हणजे सगळ्यात मास्टर आहे, त्याला खांद्यावर येतील, बाकीच्यांची पाय पेटे. बाबाच तसंच आहे, पायवारीला जाणार बाबा गाडीतून बसू आणि आपण पाय फिट करायची, ठीक आहे नाही, फॅसिलिटी त्याला आहे. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही काही कधी खाऊ शकता, आणि आमचं मात्र नाही, आम्ही तुम्ही अख्खा बिस्किटचा पुडा एखाद्यावर खाऊ शकता आणि आम्हाला 2-2च फक्त. मग कुठे आलो होतो आपण, बिस्किटच्या पुड्याजवळ आलो होतो आपण. त्यांनी कर्म केले त्याने तरी त्या कर्माचे काही फल नाहीच, त्याप्रमाणे त्याच्या न केलेल्या कर्माने कोणत्याही प्रकारचा प्रत्यवान नाही. आणि या सांख्यांचा ब्रह्मादिस्तंभ पर्यंत सर्व भूतातील कोणीही प्रयोजनाचा आश्रय नाही. बघा, ब्रह्मापासून तर चिंतापासून तर अब्रह्म म्हणजे ब्रह्म स्तंभापर्यंत कोणत्याही प्रकारचा त्यांना कोणत्याही भूतांमधील जन्म मरणाचा कोणताही भाग राहिलेला नाही. सांख्यांना ते सगळ्यातून सुटले. ब्रह्मदेव लोकांना गेला तरी तो सुटला नाही, त्याला परत खात घ्यावं लागतंय. ब्रह्म लोकात गेला म्हणून सुटला नाही, मोठा झाला तर त्याला मोठी काम आहे, तो तिथे पण सुटलेला नाही, कारण त्यालाही जन्म मरण आहे आणि तुम्हाला आपल्याला जन्म मरण नाही. ज्याप्रमाणे पोट भरून तृप्ती झाल्यावर स्वयंपाक करण्याची साधने आपोआप संपतात. आता येऊन गेलो, जेवलं बिवलं, परत 12 वाजता म्हणलं चला स्वयंपाकाला सुरुवात करा, रातच्या करील का कोणी नाही करणार, कारण काय झाले, पोट भरलेले आहे की नाही. त्याप्रमाणे स्वरूपानंदामध्ये निमग्न झाल्यावर त्याला निरंकुश तृप्तीने कर्मेही उरत नाही, त्याला अंकुश नाही, निरंकुश तृप्तीने इतकं विपुल आनंदाचा डोह, आनंद तरंग, आनंदाची आनंद अंग, आनंदाचे असा निरंकुश, त्याला लिमिटेड आनंद नाही. स्वरूपानंदात निमग्न झाल्यामुळे पहिलं सांगितलं जेवण झाल्यानंतर परत खाणे नाही, तसा स्वरूपामध्ये निमग्न झाल्यावर त्याला निरंकुश तृप्तीने कर्मेही उरत नाही, कोणतंही कर्म त्याला शिल्लक राहत नाही, त्याला कोणतं कर्तृत्व कर्म शिल्लक राहत नाही.
पण आपलं जोपर्यंत पंढरपूर मधली मंदिराचं काम होत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही. म्हणजे कर्म राहिले का नाही शिल्लक, मग कशासाठी करायचं, नाही शिल्लक राहिलं त्याला. अर्जुना, जोपर्यंत अशा प्रकारचे आत्मज्ञान अंतःकरणात अभिव्यक्त झाले नाही, मला काय त्या वेगळे उरले अनिक वैकुंठ नायक जयाकंठी, त्याला कोणतीही गोष्ट प्राप्त करायची शिल्लक राहिलेली नाही. असे आत्मज्ञान अंतःकरणात अभिव्यक्त प्रगट झाल्यावर तोपर्यंत नाही, जोपर्यंत झाले नाही तोपर्यंत या कर्मयोगाचे साधन म्हणून आचरण करणे अवश्य आहे. जसं सकाळी म्हणले होते तुम्ही, जोवरी अर्जुना हा बोधू भेट, जोवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा, तवची या साधना बजावे लागले. कर्म मार्गाचा तुरुंगवास तोपर्यंतच करायचं, त्यावेळेला मग तो मुक्त होऊन जातो, त्याला कोणतेही पाश शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचा श्लोक क्रमांक 19 वाचतो. हे कोणाला सांगतंय? अर्जुन, तुम्ही जातो लगेच संन्यासी होऊन, लगेच नाही. हे सगळं झालं का मग तोपर्यंत तुला करावंच लागेल. ही सगळी त्याच्या पुढे अशी दुकानदारी मांडून ठेवले. जसं ते साडीवाला ही बघा ती बघा ती बघा, आणि त्याच्यातले तुम्हाला कोणती परवडती ती बघा. तो मार्ग चाललाय आता दाखवायचा, हा साधना मार्ग आहे, हा साधना मार्ग आहे, तुला कोणता करायचा आहे तो बघ. श्लोक क्रमांक 19. त्या अर्थी आसक्तीरहित होऊन सर्वदा नेहमी अवश्य कर्तव्य असलेले जे वर्णाश्रम विहित नित्य कर्म ते तू कर. म्हणजे याचा अर्थ त्याला कर्म राहिले नाही म्हणजे तो जाऊन झोपा काढतोय असं नाही, तो करतो, पण त्याला आता बंधनाची भीती राहिलेली नाही. जेलमध्ये जो जातोय जेलर, त्याला काय भीती आहे का? आपण जेलमध्ये चाललोय, आपण जेलमध्ये चाललोय. आरोपीला जेलमध्ये जाण्याची भीती, पण याला आहे का? रोज जातोय तो खुशीत जातो. तसा हा जेल आहे, पण याच्यात वावरत असणारे काहीच नाही झालं. त्या अर्थी आसक्तीरहित होऊन कर्म करावाच लागतात, पण कशी करायची? आसक्तीरहित होऊन सर्वदा नेहमी अवश्य कर्तव्य असलेले ते वर्णाश्रम विहित नित्य कर्म, जे तुम्हाला ज्या याच्यात टाकलेलं आहे वर्णाश्रम धर्मामध्ये, तिथे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आनंदाने नित्य कर्म ते तू कर. कारण फलामध्ये आसक्त न होता कर्म करणाऱ्या, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणारा पुरुष चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्षास प्राप्त होतो. आता बघा इथे मक्की सांगितली त्यांनी, फलामध्ये आसक्त न होता कर्म करायची, आणि फलामध्ये आसक्त न होता कर्म करणारा ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणारा होतो. तुमची आपली कर्म चालली ती घरादारासाठी चाललीत का बायका बरोबरसाठी चाललीत का देवासाठी चाललीत? पक्क मग मात्र ते कर्म बांधत नाही. मग त्या माणसाला ज्ञान नाही झालं अजून तरी त्याला बांधणार नाही. आणि असा निष्काम कर्माचा साठा वाढता पुण्य फळले मग संत भेटणार, आणि संत भेटल्यानंतर ज्ञान देणार. ज्ञानाने तो त्या ज्ञानाशी एकजीव झाला, मग मोक्षाला जाणार. एवढ्यावर नाही, पण तुझी आता पायरी बदलत चाललेली. मग तो फलामध्ये आसक्त न होता कर्म करणारा ईश्वरार्पण बुद्धीने करतोय. आणि पहिलं कोणाच्या बुद्धीने करतोय? आपण हे एवढं केलं, एवढे 25 एकर, त्याच्यानंतर हा बंगला, इकडे एक बंगला, इकडे एक बंगला, हा कोणी केलाय? मी केलाय, गुंतला. आपल्याकडून देवाने करून घेतला. देवाचं गाव देवाने केलं. मला निमित्त मात्र, अर्जुना तुला निमित्त मात्र, किती ओपन सांगितलं, तुला निमित्त मात्र करून मीच करणार आहे, पण फळ मात्र मला कोणाला द्यायचंय? तुला द्यायचंय. आणि इथं कोणी केलं म्हणायचंय? अर्जुनाने. पण करतोय कोण? करतोय. किती चित्रीकरणामध्ये दाखवलं, इकडून कर्णाला जर बाण मारला अर्जुनाने तो टच नव्हता होत त्याला, आणि त्याच्या खालून सुदर्शन कत्तल करून टाकायचं. भीष्माचार्यांना ते सुदर्शन, पण ते अदृश्य होतं आणि हे दृश्य. मग त्यामुळे सगळं म्हणतात कोणी केलंय? हे सगळं त्यांनी केलेलं आहे की नाही? परंतु हे मला तुला द्यायचं, पण करतोय कोण? मी. आणि आपलं सुद्धा कोण करतोय? चाले हे शरीर तोच करतोय, पण आपण काय म्हणतो? मी करतो म्हणून गुंतला जातो बस चित्त. मग तो ईश्वरार्पण बुद्धीने केलेला कर्म करणारा पुरुष चित्त शुद्धीच्या द्वारा मोक्षास प्राप्त होतो. मग असं केल्यामुळं, ईश्वरार्पण बुद्धी केल्यामुळे त्याचं चित्त कसं होतं? शुद्ध होतं. मग काय करतात साधू? त्याला
नाही निर्मळ जीवन काय करील, तैसे चित्त शुद्ध नाही मग ते बोध करील काय, मग अंतकरण चित्त शुद्ध झालं का त्याच्यानंतर साधू त्याला काय करतात, बोध देतात. आणि ज्या दिवशी साधू त्याला बोध देतात त्या दिवशी त्याला माणूस म्हणून ठेवत नाही, माणूस नाही राहतो तो, त्याच्यामध्ये गुरुमध्ये भेद राहत नाही, त्याच्यामध्ये देवामध्ये भेद राहत नाही, तो स्वयं देव स्वरूप होऊन जातो, तो स्वतः भगवत स्वरूप होऊन जातो. या पुढं सरका, पुढं सरका. या साहेब, साहेबांना कुठे जायचं आता? यांना घ्या ना, काय झालं, काय होते का नाही? हा चढा, एक जण वर चढा, सरका जा. लेट आहे अजूनही आले ना, या ना, या या. अच्छा, नानावती गाव आहे, बरोबर. गावे कधी किती वाजता आले तरी त्यांच्यासाठी एकदम दरवाजा उघडा, लाडका पाहुणा सगळ्या. तिथे तुमच्या तिघींच्या मध्ये जागा वाटते मला, कोणा ठेवून लावायचा. मग सिनंतर बाबा करायची सुरुवात, माळा बनायचे. तर कुठे आलो होतो आपण आता मालिका मंदिर मध्ये आता चालू 19 आलो. मग चित्त शुद्ध होतं आणि साधू भेटतो, साधू भेटल्यानंतर ज्ञान देतो, ज्ञान ठसलं का मग मोक्ष होतो. ठीक आहे. म्हणून नेहमी सर्व फलाची आशा सोडून देऊन तू निरंतर उचित अशा स्वधर्माचे आचरण करीत राहा. म्हणून नेहमी सर्व फलाची आशा सोडून, कोणत्याही फळाची अपेक्षा नाही पाहिजे आणि कर्म तर करायचं. मग मिळणार नाही का फळ? अहो फळ जाणारच नाही कुठं. ते वासरांनी जरी अपेक्षा नाही केली, यांनी सगळं दूध काढून नेलं तर गाई त्याचं वाट्याचा हिस्सा बाजूला काढून ठेवते, म्हणजे ठेवतेच. म्हणून नेहमी सर्व फलाची आशा सोडून तू निरंतर उचित अशा स्वधर्माचे आचरण करीत राहा. अर्थात ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्काम बुद्धीने केले तेच या जगात खरोखर उच्चतम मोक्ष पदास प्राप्त झाले. बघा, आचरण करायचं, स्वधर्माचं काम करायचं, अपेक्षा नाही. अर्थात ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्काम बुद्धीने केले, फळाची अपेक्षा नाही केली, तेच या जगात खरोखर उच्चतम मोक्ष पदास प्राप्त झाले. कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, पण कर्म करायचं राहिलं नाही. श्लोक क्रमांक 20. कारण जनक, अश्वपती वगैरे विद्वान क्षत्रिय कर्मचरणानेच कर्मानुष्ठान करूनच मोक्षास प्राप्त होण्यास तयार झाले. कर्मानुष्ठानानेच मोक्ष मिळवण्याचा यत्न करू लागले. लोकांनी उन्मार्गी होऊ नये याच गोष्टीकडे लक्ष ठेवणारा तू कर्म काढण्यासच योग्य आहेस. पा त्यांनी उदाहरण दिलं, जनकालिक लोक कर्म केले, त्यांनी राज्य कारभार केला, पण अशा भावनेने केला, त्यामुळे त्यांना ज्ञान भेटलं आणि ते मोक्ष पदाला प्राप्त झाले. आणि तुम्ही ज्यावेळेला तू असं वागशील अर्जुना, तर ती मागची जनता पण तुझा कित्ता गिरवणार. म्हणून तू पुढे असं चाल, म्हणजे मागच्याला जरी काही कळलं ते काय करणार, पुढचा माणूस जसं चाललाय तशी वाटचाल करणार. असा श्लोक येत होता. हे पहा, कर्म मात्राचा मुळीच त्याग न करता जनकाधिक चित्तशुद्धी ज्ञानद्वारा मोक्ष सुखास प्राप्त झाले. 52. बघा आता इथे आपण बघू साखरे बाबांनी कशी एक मारले. देख पहा जनकाधिक कर्मजात असे न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. बा इथे त्यांनी एक कंसात वाक्य टाकलं, ते अति महत्वाचं आहे नवशिक्या साधकाला. बघा याच्यात तसं उल्लेख नाही. देख पहा जनकाधिक कर्मजात असे, सगळी कर्म करून न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. मग सगळी कर्म ऍक्युरेट केली, निष्काम बुद्धीने केली, मग ते न सांडिता मग ते कर्म न टाकता मोक्ष सुख पावते झाले. पण यांनी याच्यात टाकलं काय महत्वाचं, चित्तशुद्धी ज्ञानद्वारा. नाही तर नुसतीच कर्म केली निष्काम भावने तरी पण तुकाराम महाराज म्हणतात मग नाही होणार.
नवती ते संत, तसं कर्म आचरणे नवती ते संत. ऍक्युरेट कर्म करत असेल, फार जसंच तसं, त्याच्यात नाव ठेवायला जागा नाही, तरी सुद्धा त्याचं कर्तृत्व तो कोणाकडे घेतोय? स्वतःकडेच घेतोय. आपण परफेक्ट मग नाही होणार. मग चित्तशुद्धी होणे जनकाधिकांची. चित्तशुद्धीनंतर ज्ञान भेटतं आणि मग मोक्ष भेटतो. म्हणजे मोक्ष ज्ञानाशिवाय नाहीच. आता काही ठिकाणी भक्ती विना मोक्ष नव्हे हा सिद्धांत. मग भक्ती आणि ज्ञान वेगळं आहे का? नाही. भक्ती कशी आहे? हो का तर मुलांनो, तरी तो सिंधू श्रीनिवय बिंदू तैसा ईश्वर आणि मी आणून व्हायची का? आईशे निवा समरसे बुद्धी दृष्टीचे उल्हासे ताई भक्ती बयायचे आहे, म्हणून त्याला आम्ही भक्ती म्हणतो. म्हणजे देव आणि मी यांच्यामध्ये एवढसा सुद्धा फरक नाही, हे ज्ञानानेच कळालं त्याला. आणि ही भक्ती आणि ही ज्ञान, हे दोन्ही भक्ती ज्ञान एक आहे. त्याच्यासाठी ओळ आहे. कोणती ओळ आहे त्याच्यासाठी? हे समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिक्रियाचा चौथला भाव. म्हणून ही भक्ता माझी राहो राजा, आणि ज्ञानी हा सुद्धा तोच. भक्त तोच, ज्ञानी तोच. पण तुम्हाला आपल्याला लागलेली हे करायला वेगवेगळं काहीतरी दाखवण्यासाठी नाही. ज्ञानाद्वारा किंवा भक्तीद्वारा, म्हणजे दोघांचं काम एक, ज्ञानच. याकरता पार्था कर्माच्या ठिकाणी तू आस्था ठेवून जरूर आहे, कारण त्या आस्थेपासून आणखीनही एक सहजासहजी उपयोग होतो. कर्माच्या ठिकाणी आस्था ठेवणे जरूर आहे, केलंच पाहिजे आपल्याला वाटायला आलेलं. आणि ते केल्याने अजून एक फायदा आहे, तो असा की कारण कर्माचे आपल्याकडून आचरण झाले असता अज्ञ लोकांना सहज कित्ता गिरवता येईल व वळण लागेल, आणि त्यामुळे त्यांची कर्मलोपापासून होणारी दुःखे अनायासे नाही तशी होती. तू जसा आता एवढा हुशार राजाचा पोरगा, तरी तुझ्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय. पण तू जर ह्या ट्रॅकने गेला तर बाकीचे जे आहेत का, ते बघा पाटील काय करतात, सरपंच काय करतात, त्याप्रमाणे त्यांचा कित्ता गिरून त्या पद्धतीने जातील. म्हणजे तुझा तर फायदा होईल, पण इतरांना सुद्धा दिशा भेटेल. तो असा की कर्माकडून कित्ता गिरवला जाईल, येईल व वळण लागेल, आणि त्यामुळे त्यांची गती, त्यांची कर्मलोपामुळे होणारी दुःखी अनाशय नाहीशी होतील. तू जर सुदर्शील पण इतरांना सुद्धा दिशा भेटेल, आणि ते पण म्हणतील अशा हातोटीने केलं का अटकत नाही. असे पहा की जे कृतार्थ झाल्यामुळे सहजच निष्काम झालेले आहे, त्यांनी लोकावर त्यास वळण लावण्याचे, उपकार करण्याचे कर्तव्य लोकदृष्ट्या राहिलेले आहे. वा, सगळे कर्म संपले अर्जुना तुझी, जर तू ज्ञान मिळवलंस तर. पण तरी पण तुला एक थोडं कर्म राहते. कोणतं? कोणतं? लोकांना वळण लावायचं कर्म राहते. एक प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तया ही कर्तव्य उरले असे लोकांना वळण लावण्यासाठी. पण लोक ऐकतात का? ऐकतात का? समजे बाबा ऐकतात. जे ऐकतात ते ऐकतात म्हणतील, आणि जे नाही ऐकत ते काहीच बोलणार नाही, है की नाही? असे पहा की जे कृतार्थ झाल्यामुळे सहज निष्काम झाले, त्यांनाही लोकांवर त्यास वळण लावण्याचे, उपकार करण्याचे कर्तव्य लोकदृष्ट्या राहिलेले ते लोक महात्मे पंढरपूरला जातात. कशासाठी? लोकांना दिशा देण्यासाठी. आणि बाकीचे लोक जातात कशासाठी? बाबांनी दिलेली दिशा स्वीकारण्यासाठी, आहे की नाही? जसा आंधळ्याच्या रांगेतील पुढारी डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून त्याच्या चालीप्रमाणे मार्ग चालतो, त्याप्रमाणे ज्ञानीही स्वतः धर्माचे आचरण करून अज्ञानी जनास धर्माचे स्वरूप स्पष्ट करून योग्य मार्गास लावावे. अज्ञानी जनास धर्माचे स्वरूप स्पष्ट करून योग्य मार्गास लावावे. आंधळा माणूस चालत त्याच्या पुढे डोळस चालतो, मग तो आंधळा बिंदास चालतो की नाही त्याच्या पाठीमागे? तसं ज्यांना काही कळत नाही अज्ञानी लोकांना, त्यांच्या पुढे ज्ञानी माणूस पुढे चालत तर ते पण झपाझप त्याच्या पाठीमागे जाऊन त्या ठिकाणी पोहोचते. अरे जर ज्ञान्यांनी अशा प्रकारचे वर्तन केले नाही तर अज्ञानी लोकांस काय कळेल? जर दाखवलंच नाही त्यांना हे काही तर कसं कळेल? या धर्माचरणाचे वळण कसे लागणार? प्रश्नचिन्ह त्या. आणि त्यांना योग्य असा हा मार्ग तरी कोणत्या उपायाने समजेल? कसं समजेल मग त्यांना? आणि मग त्यांना समजण्यासाठी आता हा उपकार राहिलाय त्यांचा. त्यांचं स्वतःच काम झालेलं आहे, परंतु ते दुसऱ्याला दिशा देण्यासाठी थांबलेले आहेत. बाकी त्यांचं काम नाही राहिलेलं आहे की नाही?
श्लोक क्रमांक 21. प्रधान मुख्य पुरुष सगळ्यात महत्वाचा, पुढारी, प्रधान मंत्री, प्रधान मुख्य पुरुष जे जे करतो तेच कर्म इतर जन अनुयायी वर्ग करतो. तो श्रेष्ठ पुरुषच्या लौकिक किंवा वैदिक वगैरे कर्माला प्रमाण करतो. लोक त्यालाच अनुसरतात. मला गिऱ्हाईक आले तर जे आपण यांना तर ज्याप्रमाणे मुख्य प्रधान पुरुष जे काम करतो तेच. ज्यावेळेला ते व्हॅक्सिन आली होती कोरोनाची, पहिली कोणी घेतली होती? पंतप्रधान. मी पण घेतली. मग बाकीचे म्हणले बिनधास्त तो घेतो म्हणजे आपल्याकडे टेन्शन आहे का, म्हणून तसं करायचं. लोकात सामान्य आज्ञा फोडायची. लोकात सामान्य नियम असा आहे की श्रेष्ठ लोक धर्मबुद्धीने जे आचरण करतात त्याला धर्माचे नाव ठेवून इतर सर्व सामान्य लोक धर्मबुद्धीने त्या कर्माचे आचरण करतात. बघा लोकांमध्ये पण असाच भाव आहे. जे ज्येष्ठ करतात करेक्ट. बघा तुझी चिंता द्याशी सर्व आहे की नाही. म्हणजे माल जागेवर राहून दुसरा माल आला आहे की नाही. असं जर कर्म आचरण केलं तर असं होत. आपले पैसे जागेवर राहून व्याजावर कार्यक्रम सगळा पथ्य होऊन जातो आहे की नाही. सामान्य लोकात असा नियम आहे की श्रेष्ठ लोक धर्मबुद्धीने जे आचरण करतात त्याला धर्म असे नाव ठेवून इतर सर्वसामान्य लोक धर्मबुद्धीने त्या कर्माचे आचरण करतात. येथे वडील जे वळे, मग त्याच्या मागे बाकीचे सगळे जात असतात. असे हे वळण स्वभावताच आहे. हे कोणाला शिकवावं लागत नाही. पुढचा करताना आपण माग लाईनला गेलो, तिकीटच्या 4 सजन उभे म्हणजे त्यांनी पुढे जाऊन उभं राहायचं डोक्याचं हे आम्ही कशाला उभं राहिलो असं. ते बी शाळे असतात, ते डायरेक्ट म्हणत नाही लाईनला, तेव्हा आम्ही कशाला उभे राहिले म्हणजे तो गपचूप. असं सामान्य लोकांना वळण आहे. पुढचा जसा करतो तसा मागचा प्रवास करतो. हे वळण स्वभावताच आहे. म्हणून थोरांनी कर्माचा त्याग करू नये. आणि साधू संतांना तर सत्कर्माचे आचरण विशेष काळजीने करणे आवश्यक आहे. त्यांना ती गोष्ट ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेष आचरावे लागे संती. म्हणून वाट्याला आलेलं कर्म न टाकता त्या माणसाने ते कर्म केलंच पाहिजे. श्लोक क्रमांक 22. हे अर्जुना, मला या 3 लोकात काहीही कर्तव्य कर्म नाही. कोण म्हणतंय? भगवान कृष्ण. मला काही कर्म राहिले नाही आणि मला न मिळालेले असे काही नसून मला सगळं मिळालेले. मला काय प्राप्त करायचं, मग मला काय काम करायची गरज आहे? तरी मी ह्या लोकांना धडा देण्यासाठी मी कर्म करतोय. हे पहा, मला या 3 लोकात काहीही कर्तव्य कर्म नाही आणि मला न मिळालेले असे काही नसून मिळावयास योग्य असे काही नाही. म्हणजे काय मिळवायचं शिल्लक राहिले तरी सुद्धा मी कर्मामध्ये राहतोच आणि कर्म करतो. तरी सुद्धा मी माझं कर्म टाकत नाही, करतोच. अर्जुना, आता फार लांब अशा दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगत बसू? मी स्वतः या धर्माचरणाच्या मार्गाने वागत आहे, हे पाहत नाहीस का तू? बरे आता काहीतरी संकट पडले असेल म्हणून किंवा मी कसली तरी इच्छा धरली आहे म्हणून मी स्वधर्माने आचरण करतो असे जर तू म्हणशील तर या जगात माझ्या इतका गुण व ऐश्वर्य यांनी संपन्न असा दुसरा माझ्या तोडीचा कोणीही नाही. असे हे सामर्थ्य माझे अंगात असल्याचे तुला माहित आहेच. अरे, सांदीपणी गुरूंचा मेलेलाही मुलगा आणून दिला नाही का? प्रश्नचिन्ह. तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस. पण असाही जो मी निरीच्छ नित्य संतुष्ट तो सुद्धा मुकाट्याने कर्म मार्गाचे आचरण करीत आहे. श्लोक क्रमांक 23. कारण जर मी तंद्री सोडलेल्या असं होऊन आळस सोडून कर्मामध्ये सदाचरणात कदाचित न वागलो तर हे अर्जुना, मनुष्य सर्व प्रकारे माझ्या मार्गास अनुसरतील. अहम अतींद्रिय कर्माणी संकर्माणी. साहेब श्लोक वाचा बरं. काय 23. जर मी तंद्री सोडलेला असाहून आळस सोडून कर्मामध्ये कदाचित न वागलो तर
हे अर्जुना, मनुष्य सर्व प्रकारे माझ्या मार्गास अनुसरतील. यदि हि अहम न वर्तेयम जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वत्र. काय काय याचा अर्थ आहे? मी हे जर आचरण केलं नाही तर बाकीचेही करणार नाही, म्हणून त्यांना आदर्श ठेवण्यासाठी कर्म कर का सदाचरणात घालव असं वाक्य का फक्त कर्म कर? सदाचरण नाही त्याच्यामध्ये. कर्म कर, मी जर कर्म केले नाही ते करणार नाही आळसून, म्हणून मी कर्म करतो. सदाचरणी वाक्य आहे हे एक्स्ट्रा आहे. त्यांना ध्वनीत तेच करायचं. कर्म म्हटल्यानंतर सदाचाराचं कर्म नाही. मग देवाचं सदाचरणाचं कर्म आहे का कपटाने मारायचं सांगताना. हा म्हणजे याने गुण होतो या शब्दाने. तुझ्या वाट्याला आलेलं कर्म कर म्हणजे धर्म. बरोबर ना? म्हणजे सदाचरणच कर, म्हणजे त्याला वाईट करायला सांगणार नाही. पण आता हे जे तो पाया पडायला गेला त्याला सांगितलं तू कपडे घालून का नाही आला, खुशाल चाललाय, हे सदाचरण नाही का? त्याला मारला ना त्याचा आहे. परत धर्मराजाला खोटं बोलायला लावलं. मी हे काय म्हणजे तुला तुझ्या वाट्याला आलेलं कर्म करायची, एक्स्ट्रा घुसळण करायची नाही. परंतु कदाचित न वागलो तर अर्जुना, मनुष्य सर्व प्रकारे माझ्या मार्गास अनुसरते, परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणशील तर एका लोककल्याणाच्या उद्देशानेच एखाद्या सकाम पुरुषाने केवळ फलाच्या इच्छेने जसे काळजीपूर्वक दक्षतेने धर्माचरण करावे तसे मी स्वधर्माचे दक्षतेने आचरण करतो. जसा व्यावहारिक माणूस जसं काम करतो बघू आपण. परी स्वधर्मी वर्तू कैसा सकांक्षु. 12 सकांक्षु म्हणजे काय? अभिलाषेने का हो जैसा तयाची का उद्देशा लागोनिया. 13चा काय अर्थ आहे? हेतू करता तो जसा आकांक्षा ठेवून जो वर्ततो ते भूतजाच सकळ असे आम्हाची आदिम केवळ तरी हे व्हावे बरड म्हणून या. हे श्लोक का 23च्या ओळीचा अर्थ कसं काय वाटतं बघा. बरी स्वधर्म बघा, तरी कर्मे कशी करतो म्हणशील तर एका लोककल्याणाच्या उद्देशाने एखाद्या सकाम पुरुषाने केवळ फलाच्या अपेक्षेने इच्छेने जसे काळजीपूर्वक दक्षतेने आचरण करावे तसे मी स्वधर्माचे दक्षतेने आचरण करतो. स्वधर्मी वर्ती कैसा सकांक्षु का होय जैसा, म्हणजे जो अपेक्षेने करतो तयाची एका उद्देशा लागून या. जो कर्म फळाच्या आशेने जसा पळतो ती कर्म करतो तसंच मी करतो, तसंच करायचं. पण त्या दोघांमध्ये चित्तामध्ये फरक आहे. तो आकांक्षा धरून हा आकांक्षा रहित. बघा याच्यात थोडस परत एक्स्ट्राच जे भूत जाते म्हणतात बघा. कारण सर्व प्राणी आमच्या सारख्या तंत्रावर अवलंबून राहणारे आहे, तेव्हा त्यांनी भलतीकडे जाऊन केव्हाही भ्रष्ट होऊ नये. तैसे भूत जात सकळ असे आम्हाची आदिन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या. बरळ 14 अमर्यादा भ्रष्ट, ते दुसऱ्या मार्गाला जाऊ नये म्हणून मी पुढे चालतो, म्हणजे ते माझ्या बरोबर येते. म्हणजे तुम्ही मेंढपाळ पाहिले का? मेंढपाळ त्या मेंढ्याच्या पुढे कोण चाललेलं असतं? मेंढ्यांच्या पुढे मेंढपाळ पुढे चाललेलं असतं. मेंढ्यांच्या पुढे कोण चाललेला असतो? जाधव बाबा. कोण असलं? कुत्र मागून असते माग पण पुढं पण असते. हे म्हणतात बकरी असते. शेळ्या पुढे असतात आणि मेंढराशी असतात. शेळी अशी इकडे 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 बघत चालते. तसं पुढे चाललेला माणूस डोळे सगळे बघत दुखणे वगैरे सगळे धोके चुकत जातो आणि हे असे म्हणून मी पुढे चालतो. पुढे आलो इकडे आलो का? मी कर्म सदाचरण जर न करीन तर हे सर्व लोक नाश पावतील व मी वर्णसंकराचा करता वर्णसंकराने निमित्त, त्यामुळे या सर्व लोकांना मी मारेन याचा जणू काय घातच करीन. 24 नंबरचा श्लोक साहेबाचा
श्लोक वाचू ना. उत्सिते युरिमे लोकानुकुर्यां कर्मचेदहं संकलस्य च कर्ता स्यामुप अन्याभिमा प्रजा. पहिल्या श्लोकेचा अर्थ काय होते? फक्त पहिल्या उत्सदी युरिमे आवडत मला. मी कर्म करणारा होईल. इथे परत यांनी टाकलेलं आहे सदाचरण. चला जाऊ द्या, पुढे गेलो आपल्याला काय दहावी ओळीमध्ये. जरी आम्ही निरीच्छ होऊन आत्मानंद स्थितीमध्ये निमग्न राहिलो आणि धर्माचरण मुळीच केले नाही, तर प्रजा भवसागरातून कोणत्या तरुणोपायाने पार पडेल? मी आत्मानंदामध्ये पडून राहीन तर एक आहे, काहीच करणार नाही. पण मी जर असं वागलो तर हे माझ्या मागचे येणारे तसे जाणार नाही. म्हणून वास्तविक संप्रदाय असा आहे की लोकांनी आमच्या वर्तनाकडे पाहावे, मग धर्माच्या वागणुकीचे प्रकार समजून घ्यावे. ही या लोकांची राहटी आहे, ती आम्ही धर्मचरण केले नाही तर सर्वच बिघडून जाईल. 67 ही आमची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी. हे लोकस्थिती आगवी नासिली होईल. या लोकांचा असा स्वभाव आहे, पुढचा माणूस जसं करतो तशाप्रमाणे वर्तन करायचं. आणि जर मीच काही वर्तन केलं नाही तर ही लोकस्तुती स्थिती आगवी नासली जाईल होईल. त्याप्रमाणे म्हणून मी करतोय. म्हणून जो या लोकात समर्थ व समर्थ व सर्वज्ञान संपन्न असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये. ही फायनल वाक्य आहे त्याच्यात त्या ओळीचं. मनोनी समर्थ जो येथे आथीला सर्वज्ञते त्याने सविशेष कर्माते त्याजावे ना. त्याच्या वाट्याला आलेल्या कर्माला त्याने टाकू नये. म्हणजे हे जे सत्कर्म टाकतात ना, त्यामुळे वढळ होत. त्याच्या वाट्याला आलेलं, बरोबर ना नाना? मग त्याच्यामुळे लोकांच्या डोक्यात एवढंच बसले, मग अग्निरूप डोक्यातच घुसायचं नाही. आणि अग्निरूप कळण्यासाठी पहिलं तुम्हाला त्याही रस्त्याने घेऊन जाईल तो. त्याच वेळेला कळेल, चुकल्याशिवाय मार्ग कळणार नाही. म्हणजे फक्त एकच त्याग नाही, सगळ्या बाजूनी येऊन जाणार तुम्हाला. त्यावेळेला तुम्हाला ते यथार्थ ज्ञान होणार. नाही तर तुमच्या डोक्यात बस खोटं बोलू नये, बरोबर की नाही? खोटं बोलू नये की नाही? का बोललं तर सांगताय? खोटं बोलू नये, का बोललं तर सांगतंय? करेक्ट. सांग अश्वत्थामा मेलाय, मग मला असं करायला लागलं. तुला काय करायचं? मी बसलो नाही. झालं, केलं खोटं. किंवा आता फळ विकणार आहे, फळ, आणि तो जर म्हणला कालची फळ संपलीच नाही, आणि दुसऱ्या दिवशी म्हणला शिळी फळ. त्यांनी काय म्हणलं पाहिजे? ताजी फळ तरच संपतील. शिळी फळ म्हणतो. मग आता तो खोटं बोलला नाही का? ताजी फळ. आणि काल ताजी होती काय? ताजी म्हणजे तोडली लगेच खाल्ली नाही. तर तू असं खोटं बोलायचं की जेणेकरून फक्त तुझा फायदा होईल आणि दुसऱ्याचं नुकसान होईल. असं नाही, ज्यात त्याचाही फायदा आहे आणि तुझा फायदा आहे ते खोटं होत नाही. हे गुंड लोकांचे काही काही चित्रपट आहेत आणि वाईट धंदे करतात. तर त्यांचा जिस काम से 4 आदमी का भला होता है वो काम कधी बुरा नाही होत आहे, हे की नाही? त्याप्रमाणे कुठे आलो होतो आपण? ते सगळे बाजूने अर्जुनाला जर पाप लढाई करायला लावली नसती ना, गीताच कळाली नसती जा. आणि त्याचा प्रश्न होता, हे मला त्रासदायक आहे, संसारिक जीवाकडून कोणतं कर्म नाही होणार, पण त्याच्यावर मात काय सांगणार? मग तुम्ही त्याच्यावर मात कशी करणार? सगळ्या कर्माला तिलांजली मग अग्निकुंडी विजयी घातली. भाजलेली बिया जसं उगवत नाही तसा तुला भाजला का? मग तुला भाजल्या का सगळी कर्म कशी होतील? भाजलेलीच होणार, आहे की नाही? तेव्हा बंदीकडे जाऊन केव्हाही भ्रष्ट होऊ नये. बरं, श्लोक क्रमांक 24 वाचला ना आपण साहेब? आता पूर्ण झाला. आता 25 वाचायचं, आहे की नाही? हे अर्जुना, या कर्माचा मी करता आहे, मला याचे फल अवश्य मिळेल अशा अभिमानाने कर्मामध्ये आसक्त झालेले घोटाळ्यात आले. मग ते म्हणतात अविद्वान आत्मज्ञान शून्य लोक आम्ही केलं आणि आम्हाला फळ कसं नाही मिळालं? अविद्वान आणि आत्मज्ञान शून्य. हे अर्जुना, या कर्माचा मी करता आहे,
मला याचे फल अवश्य मिळेल अशा अभिमानाने कर्मामध्ये आसक्त झालेली अविद्वान, कर्म करायचंय पण कर्मामध्ये आसक्त झालेले, ते अनासक्त झालेले अविद्वान. अविद्वान म्हणजे कर्म कोण करून घेतय याचं डोकं नाही. कर्माचा करता तो आहे, निमित्त मात्र, निमित्ताचा धनी तुम्ही निमित्त मात्र, पण करता करविता मी आहे की नाही, असे हे नसल्यामुळे ते अविद्वान. अविद्वान कशामुळे? ज्ञान नाही, आत्मज्ञान शून्य. लोक जसे कर्म करतात त्याप्रमाणे लोकसंग्रह, लोकानुग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या विद्वानाने आसक्त न राहून मी याचा करता व भोगता असा अभिनिवेश न करता कर्म करावे. ती लोक त्यांना वाटतं मी करताय, मग ते जशी हावरेपणाने पळतात तसंच पळायचं. परत अजून दुसरी गोष्ट, तू मात्र तसं पळायचं, पण कशासाठी? लोकसंग्रहासाठी. पण करण्याची इच्छा करणाऱ्या विद्वानाने आसक्त न राहून, ते कसे आसक्त राहू नये. आसक्त राहून जसा पळतो, जसा संसारिक माणूस पळतो तसंच तू पळायचं, पण त्याचा उद्देश मला करा पाहिजे आणि मी करतोय तसं तू नाही करायचं. करायचं, मिळालं पळतंय, मिळालं, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. आसक्त न राहून मी याचा करता आणि मग मी कर्म केले म्हणजे मी याचा भोगता, हा असा अभिनिवेश न करता कर्म करावे, ही युक्ती सांगितली. हे पहा, फलाची इच्छा करणारा पुरुष फलाशेने जितक्या दक्षतेने कर्माचरण करतो त्याप्रमाणे निरीच्छक ज्ञानवानाने तितक्या दक्षतेने कर्माचरणावर विशेष भर दिला पाहिजे. तो कसं म्हणतो, हे आपलं काम झालंच पाहिजे, हे काम झालं पाहिजे, त्याच्यासाठी पूर्ण जीव ओततो. तसा तू तेवढा जीव ओतायचा, पण तो म्हणतो मी केले ना, मला त्याचा हिस्सा पाहिजे. तसं तू फक्त मनात तसं नाही म्हणायचं, नाही तर तुझा हिस्सा सुद्धा तुला भेटणार तो 100%. पण मी केलंय आणि मला हे मिळालंच पाहिजे, फक्त एवढंच नाही करायचं, त्याच्यासारखंच पळायचं. कारण अर्जुना, लोकसंस्था म्हणजे पुढे होणाऱ्या व्यवस्थित लोकसमुदायाचे पुन्हा पुन्हा सर्व रीतीने संरक्षण करणे आवश्यक आहे. म्हणून असं का करायचं? का हे समाजाच्या गरजेचं आहे म्हणून, लोकांना ते ज्ञान व्हावं म्हणून, त्यांचं रक्षण व्हावं म्हणून. नाहीतर मग त्यांनी पण असं कर्माकडे दुर्लक्ष केलं तर ते चित्त शुद्ध नाही होणार. चित्त शुद्ध नाही झालं तर ज्ञानापर्यंत त्यांची स्थिती नाही जाणार, आणि ज्ञानापर्यंत स्थिती नाही गेली म्हणजे त्यांना मोक्ष मिळणार नाही. थोरांनी स्वतः सन्मार्गाने मार्गाने वागून लोकांनाही धर्माच्या वैदिक सरळ मार्गास लावावे. परंतु सामान्य जनांना लोकबाह्य वागण्याने आपण कोणी अलौकिक लोकांपेक्षा वेगळं श्रेष्ठ पुरुष आहोत असे भासवू नये. 71 क्रमांकाची ओळ. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. थोरांनी सन्मार्गाने लोकांनाही धर्माच्या वैदिक सरळ मार्गास लावावे, मार्गाधारे वर्तावे. तुमच्या बघा आता इथे सन्मार्गाला लावाय, परत घोडा मार्गाधारे वार्तावे म्हणजे तुमच्या वाट्याला आलं. कांदा मुळा भाजी तेच करायचं, संभारांनी संभारीपीच करायची, कुंभारांनी मडकीच घडवायची, शिक्षकांनी पोरं घडवायची, ब्राह्मणाने ब्राह्मणाचा धर्म करायचा. मग मार्गाधारे वार्तावे, तुझ्या मार्गाने जाताना जे तुझ्या वाट्याला कर्म आले ते करायचे. विश्व मोरे लावायचे, लोकांना दिशा द्यायची. अलौकिक न होय, आपल्याला काय करायची गरज नाही, आपलं काम झालंय, आपण पडून राहू, असं करायचं नाही, एक्स्ट्रा घालायचं नाही. श्लोक क्रमांक 26. कर्म व त्याचे फल यात आसक्ती ठेवणाऱ्या अज्ञानाचा बुद्धिभेद करू नये, त्याची कर्म फलावरील श्रद्धा ढवळू नये पाहिजे, नाही ना? का ढवळू नये पण चालतं? ढळू नये. हा ऊ जास्त आलाय. तर विद्वानाने, तुम्ही नीट करा, उद्या बघू आपण. विद्वानाने आत्मज्ञानी श्रेष्ठ पुरुषांचे समहित चित्त राहून कर्मानुष्ठान करीत त्यांच्याकडून सर्व कर्मे करावावी. श्लोक क्रमांक 26. कुठं पाहिजे होता आपल्याला एकदा? 26 नंबरचा श्लोक. कीर्तनात कोणत्या तीर्थक्षेत्रात पाहिजे होता? बाबांनी मोबाईल मधून काढून दिला होता. हा,
एवढं सगळं डोक्यात ठेवायचं असतं होय. गीतेमध्ये मी म्हणलं 24 का 26 नंबरचा असा श्लोक आहे की अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाने वेगळी दिशा दाखवू नये, नाहीतर काय होईल, त्याचं नुकसान होईल. ह्या श्लोकावर स्वामी विवेकानंदांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे. कोण कोणावर ऑब्जेक्शन घेतलं हे लय महत्वाचं आहे इथं, की त्याचे कर्मफल बघा, यात आसक्ती ठेवणाऱ्या अज्ञजनांचा बुद्धिभेद करू नये, त्यांची कर्मावरील श्रद्धा ढळू नये. विद्वानाने आत्मज्ञानाने श्रेष्ठ पुरुषाने समचित्त राहून कर्मानुष्करित त्यांच्याकडून सर्व कर्म करावी. वाचा श्लोक काय साहेब? न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त हा समाचरण. काय याचा अर्थ? विद्वानाने आचरणच ठेवलं पाहिजे. कसं आचरण केलं नाही? समचरण म्हणजे आपलेपणा परकेपणा हा भाव न ठेवता त्यांचं आचरण झालं पाहिजे. म्हणजे इथे आदर्श ठेवायचा जनसामान्यांना. इथे काय सांगितले? कर्म व त्याचे फल यात आसक्ती ठेवणाऱ्या अज्ञानांचा बुद्धिभेद करू नये, त्यांची कर्मावरील श्रद्धा ढळू नये, तर विद्वानाने आत्मज्ञानी श्रेष्ठ पुरुषाने समाहित चित्त राहून कर्मानुष्करित त्यांच्याकडून सर्व कर्मे करावी. म्हणजे स्वतःही कर्म करावी आणि त्यांच्याकडून सुद्धा कर्माचा कित्ता गिरवावा. त्यांना असं सांगू नये काय काय करायची गरज राहिली नाही असं. याच्यावर स्वामी विवेकानंद म्हणतात, या श्लोकाचा अर्थ विद्वान लोक असं सांगतात, ज्ञानी माणसाने कर्मयोगी माणसाला ज्ञान मार्गाचा उपदेश करू नये. तू त्या स्थितीवर येत्या, नाहीतर त्याचा अजूनच गोंधळ होईल असा त्यांनी लिहिलाय. तर ते म्हणले, असा कोणता माणूस आहे का इथे बऱ्याच दिवसापासून लाईट लागलेली नाही, अंधार आहे या खोलीमध्ये, अचानक जाऊन लाईट लावू नका, नाहीतर जास्तच अंधार होईल असं. पण स्वामी विवेकानंदांनी ऑब्जेक्शन घेतलं या श्लोकात. बरोबर, ढळवू नये पाहिजे, ढळवू नये, कर्मावरील श्रद्धा ढळवू नये असं. बरोबर, ढळवू नये. कोणतं वाक्य होतं? ढळवू नये. त्यांची श्रद्धा तिथं बसलेली आहे, तिथं त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू म्हणजे त्यांच्यावर दुसरं सांगू नये त्यांना. बरोबर, ढळवू नये. त्याप्रमाणे कर्माचरणाने करून चित्तशुद्धी होण्याचे पूर्वी, त्याप्रमाणे कर्माचरणे करून चित्तशुद्धी होण्याच्या पूर्वी त्यांना नैष्कर्म्य ब्रह्मस्थितीचे ज्ञान सांगू नये. जसे ते लहान मूल स्तनपान देखील मोठ्या सायासाने करते, ते पक्वान्य कसे बरे खाणार, म्हणून अर्जुना त्या तान्ह्या मुलाला ती देऊच नाही. इथे क्लिअर केलं काय विषय? डायरेक्टली म्हणतात अशोक नावाला हे विद्या मला त्यावेळेला मी प्रश्न केला होता, पण त्यावेळेला मला सांगितलं की तू आता तिथपर्यंत आलेला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सांगत नाही, योग्य वेळेला मी सांगणार. हा, इथे काय म्हणतात ते, ज्याप्रमाणे कर्माचरणा करून चित्तशुद्धी होण्याच्या पूर्वी, म्हणजे आता या लोकांचं जे आक्षेप आहे ना, की तुमचं अजून तुमची माणसं बरगटलेली आहे, त्यांची चित्त शुद्ध झाली नाही, काय अंतकरण चतुष्ट संपन्न झालेला नाही, तोपर्यंत त्याला ज्ञान मार्गाचा उपदेश करू नये असं म्हणतात ते. बरोबर की नाही? त्याप्रमाणे कर्माचरणाने करून चित्तशुद्धी होण्याच्या पूर्वी, म्हणजे कर्म करायला लावायचं त्याला, त्याचं शुद्ध. नाही तर तुम्ही म्हणले, देव म्हणले मला काही करायचं गरज नाही, मी बसून राहील, तर मग ही लोक कर्म करणार नाही. ही लोकांनी कर्म नाही केलं तर यांच्याकडून निष्काम कर्माचरण होणार नाही. निष्काम कर्माचरण नाही झाल्यामुळे काय होणार नाही, त्यांचं चित्तशुद्ध होणार नाही. चित्तशुद्ध नाही झालं तर ज्ञान मिळणार नाही, ज्ञान मिळालं नाही म्हणून त्यांना मोक्ष मिळणार नाही. म्हणून त्यांना डायरेक्ट ब्रह्मस्थितीचेही ज्ञान सांगू नये. जसे लहान मूल स्तनपान देखील मोठ्या आयासाने करते, ते पक्वान्य कसे बरे खाणार, म्हणून बघ आता, म्हणून अर्जुना या तान्ह्या मुलाला ती देऊच नाही. 72 नंबरची ओळ बघा, ओळ तशीच आहे, जे सायासी स्तनसेवी
ते पक्वान्य केली जेवी म्हणून बाळका जैशी नेद्यावी धनुर्धरा. त्यांना ज्ञानमार्गाचा उपदेश करू नये. एक पाठ केलेले म्हणून अर्जुना त्या ताण्यात तसे यथाशास्त्र कर्माचरण करण्यात जो अनधिकारी आहे त्याला ज्ञान मार्गाची थोरवी नैष्कर्मता थट्टेने सुद्धा प्रगट करू नये. टिंगलीने बस करून देतो त्याला काय कळतंय पण देतो. त्याला काय कळतंय म्हणून जर पोराला दिली पंक्ती लावून, मुंबईच्या पोराला पंक्ती लावून दिली, जा म्हणलं लपून ठेव, ते वळायच्या खालीच नेऊन लपून ठेवायचं नाही. तसं करू नको. तुम्हाला वळय माहितीये का? वळय माहितीये? सुडी माहितीये का? सुडी पेंडा माहितीये ना? एकत्र बाबाचं एक दृष्टांत होता. म्हणजे लहान एक मुंबईवरून जावयाला कधी जावायला राहील नव्हता. मुंबईवरून आला, दिवाळी सगळ्या पंत्या लावल्या. तर तू म्हणतो काय काय इंग्लिश मध्ये हे काय? सूर्याचं पिल्लू आहे. तो म्हणला आपल्याला बी न्यायचंय, पण मोठी माणसं असतात कशाला मागायचं कमीपणा. तर गपचूप एक सूर्याचं पिल्लू काढून ठेवलं म्हणजे झालं. मग आता काढलं सूर्याचं पिल्लू, पण ठेवायचं पुढं त्यांनी ते पेंड्याचे तिथे लपून ठेवायचं. सूर्याचं पिल्लू गायब झालं. सूर्याचं पिल्लू आणि मग सगळ्यांची पळापळी झाली. काय झालं म्हणल्यानंतर तो जावाय सासरा जाऊन म्हणतो माझं सूर्याचं पिल्लू पुढे घेत. जावाय सासरा म्हणला असं करामत झाली काय? म्हणजे माझीच मिस्टेक झाली. काय झालं? त्याला थट्टेने सुद्धा प्रगट करू नये. त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास लावावे. त्याला सत्कर्माची प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषाने सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. 74 तेथे सत्क्रियाची लावावी, तेथे एकी प्रशंसावी निष्कर्मी लावावी आचरणी. बघा इथं कसे काय त्या सत्कर्माचेच आचरण करास लावावे व त्या सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषाने सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. असा ओळीचा अर्थ होतोय. समाचरण या शब्दाचा अर्थ आहे शेवटी श्लोकाचा शेवटचा जो शब्द स्वतः तुम्ही करून दाखवा, आदर्श ठेवा. बघा आता इथे झालं तेथे सत्क्रियाची लावावी. 74 त्याची एक प्रशंसा आहे. त्या माणसांना, अज्ञानी माणसांना सत्कर्मच करायला लावायचं. तीच प्रशंसा आहे. वा वा छान करतो, असंच कर. आणि तू काय कर? नैष्कर्मीही लावावी आचरणी. तू सत्कर्म नाही करायचं, मी केलं नाही असं करून दाखवायचं. हे तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टांना दाखवलं. तो म्हणतो आम्ही वेदाचे करते हो, तुम्ही आहेत ना, ठीक आहे चांगलं करता, पण तू केलंस हे, मी नाही केले, मग ते बुडून तर ते बुडून. बघा नैष्कर्मीही लावावी आचरणी. वेळ आली ना दाखवली. केवळ लोक कल्याणाकरता सिद्ध पुरुषाने कर्मयोगाचे आचरण केले असता, केवळ लोक कल्याणाकरता सिद्ध पुरुषाने कर्मयोगाचे आचरण केले असता त्यांना कर्मबंध भोगावं लागणार नाही. हे मात्र लक्षात ठेवावे. तुम्हाला आपल्याला जर काम करायला सांगितलं, ज्ञान दिलं साधूने, जर आपल्याला ते ठसलं आणि मग आपण जरी कर्म केलं तर ते इतरांना दिशा देण्यासाठी असणार, म्हणून ते तुम्हाला बाधक होणार. बघा उदाहरण किती जबरदस्त आहे माऊलींचं. बहुरूप्याने जरी राजा राणीची सोंगे घेतली तरी त्याच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो. बहुरूप्याने पूर्वी स्त्रीचं पात्र सुद्धा कोण करायचे? पुरुषच करायचे. मग साडी वगैरे नसून गेला, मी काय असं नाही करणार, मी अशी मी तशी, तरी तिला माहितीये कोण आहे, मी तोच आहे. तसं बहुरूप्याने जरी राजा राणीची सोंगे घेतली तरी त्याच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो. पण लोकांना घेतलेल्या सोंगाची बतावणी योग्य आहे असे दाखवण्याकरता ते तसेच वागतात. बाई सारखाच वागणार ना तो पुरुष त्या वेळेला, कारण त्याने ते पात्र घेतले ना. तसं तू निष्कर्म स्थितीला गेलेला आहे, तुला काही नाही, पण मात्र तुला ते पात्र यथासांग वाटवायचंच. श्लोक क्रमांक 27. ज्याचा आत्मा चित्त, तुम्ही काय म्हणले होते? समाचरण म्हणजे तुम्ही 26च्या याच्यामध्ये म्हणले होते ना.
की सम राहून त्यांच्यासारखं सम राहून तू आचरण करून दाखवायचं, पण त्यांची फळाची धावपळ आहे आणि तुझ्या अंतःकरणात मात्र ही होती राहू दे, कमी करता नाही, पण कर्म करताना दोघं सारखे करतात असं दाखवायचं. बरोबर की नाही? 27 आत्मा ज्याचा आत्मा चित्त अहंकाराने, ज्याचा आत्मा चित्त अहंकाराने शरीराला मी असे मानल्याने विमूढ कसा झाला, तो मूढ झालेला आहे. कशामुळे? आत्मा चित्त अहंकाराने शरीराला मी असे मानल्याने विमूढ विवेकहीन झाले आहे. असा अज्ञ प्रकृतीच्या विकारांनी शरीर इंद्रिय रूप परिणामाकडून सर्व प्रकारे केली जाणारी कर्मे मीच करतो असे मानतो. कोण? मूर्ख माणूस. मी आत्मा आहे, पण मी चित्त झालो अहंकाराने, अहंकार धरला, शरीर म्हणजे मीच, आणि मग माझा विवेक गायब झाला, मग मी अज्ञ झालो, अडाणी झालो, आणि मग मी प्रकृतीच्या आहारी गेलो. प्रकृतीच्या विकारांनी म्हणजे प्रकृती जशी नाचते तशी मी म्हणतो मी नाचतो. नाचते कोण? गुणांनी इंद्रिय शरीर इंद्रिय रूपी परिणामांकडून सर्व प्रकारे केली जाणारी कर्मे मीच करतो असे मानतो. त्यामुळे तो गुंततो. आणि हा काय म्हणतो? हे सगळं करतंय, मी केलेलं दिसतं. बघा आता सत्कर्मच नाही बघा, आता सत्कर्माचरण नाही हे वाक्य. जे बी कर्म झाले बघा, आता उलटी गेम केली ना मग क्लेक होणार. एखाद्याने टिळक शेंगा खाल्ल्या, टरपल पण पडली, तरी त्यांनी हे म्हणायचं हे मजस्तवाची झाली, पण म्या नाही केली, आयशे जाणं त्याला सुटला. मग हा म्हणेल मी बी शेंगा खाल्ल्या, तू बी खाल्ल्या. हो मी म्हणतो मी खाल्ल्या शेंगा, पण हा कुशाल म्हणतो मी नाही खाल्ल्या, आणि मी पाहिलंच नाही आणि खाल्लेल्या. पण कोणी खाल्ल्या त्या? मग तू अर्जुना युद्ध जरी केलं आणि भीष्माचार्यांना जरी झोपवलं बाणावर, तरी हे समजायचंय माझ्याकडून झालंय, पण मी नाही केलं तर सुटला. बस बघा, परी हे मिया नाही केले, की जे माझेची सिद्धी गेले, परी माझेची सिद्धी गेली, ऐसे नाही ठेविले वासने माझे, असे नाही ठेवले वासने. हे माझ्यामुळे सिद्धी गेले, पण मी नाही केले, माझ्यामुळे सिद्धी गेले, तरी पण हे माझ्या अंतःकरणात ठेवलं. आपण नाही केलं पण सिद्धी गेले. करेक्ट, छान प्रमाण सांगितलं, परफेक्ट, चालत. ठीक आहे. माझ्याने सिद्धी गेली, परी ओळ पाठ होईल की नाही? अर्थ कळाल्यावर ओळ पाठ होती बरं का, कोणती पण. हे माझे बरं का माऊली, ओवी कशी पाठ होती? अर्थ समजा, परी मी हे नाही केले, पण माझे सिद्धी गेली. बकवाद कोणी आणला होता? बकवाद कोणाचा होता? माऊलीचा होता. परंतु माऊली म्हणायचा आपला नव्हता, बकवाद लाकडाचा आणि ते जनावरांच्या तांबड्याचा. ऐशे तरी हे मी नाही केले, माझ्याची झाले मी नाही केले, ऐशी ज्याने जाणे. म्हणजे दादरपूरला घाटतो पण काही गाड्या, आणि ही स्लो गाडी ही डबल फास्ट. आता यांना सांगू द्या, स्लो गाडी सांगा. तरी हे मी नाही केले, अरे मिया हे नाही केले, की जे माझेची सिद्धी की माझेची सिद्धी गेले, माझ्यामुळे झाले, पण मिया नाही गेले. ऐसे नाही ठेविले वासने माझे, असे नाही ठेवले वाचले. म्हणजे असं मी केले डोक्यात नाही ठेवलं, हे डोक्यात ठेवलं का याला. ही ज्ञानेश्वरीची ओळ आहे, 526 अध्याय 13वा 526. छान होती, एकदम सुंदर, चांगला अभ्यास, असाच अभ्यास करा. म्हणजे यांच्यावर टक्कर झाली पाहिजे, दुसऱ्याला घ्या. तुमच्याकडे हे हा पत्ता मी सोडतो, एक्का सोडलाय मी, एसपीचा एक्का सोडतो, हुकमी आहे का नाही. श्लोक वाचला नव्हता का? आता तीच कर्मे कशी बाधक होतात
असे म्हणशील तर अर्जुना असे पहा की दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर जर घेतले तर आपली मान त्या भाराने दडपून जाऊन अवघडणार नाही का? सांग बरे. कर्म केले प्रकृतीने आणि हा म्हणतो मी केले, आपली मान भाराने वाकून जाईल की नाही? त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणामुळे जी बरी वाईट कर्मे होतात त्याचा करता मीच आहे असे आज्ञ मनुष्य बुद्धी भ्रमाने म्हणतो. त्याला वास्तविक ज्ञान नाही, तो भ्रमातली बुद्धी असल्यामुळे. अशा रीतीने 78ची ओळ कोणती बघू? तैशी शुभाशुभे कर्मे जी निपजती प्रकृती धर्मी ती मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. कोणती कर्मे? सत्कर्मी. आतले सत्कर्मे तैसी शुभाशुभे कर्मे शुभासु आत्मा अशुभासु जी निपजती प्रकृती धर्मे. जरी शुभ आणि अशुभ असले तर ती निर्माण कुठून झाली? निपजती प्रकृतीच्या धर्माने. ती मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. तो मूर्ख माणूस मी करता म्हणल्यानंतर बघा ती ओळ आहे, राजद्वारी नागवला जेने चोरी नाही केली स्वय तोच मी चोरी केली म्हणे राजद्वारी. जो न करताची चोरी, हा जो न करताची चोरी मी चोरू म्हणे राजद्वारी. मी चोरू म्हणे राजद्वारी. तो मारी जे लहान थोरी तैशी परिजड जेव्हा. जड जीवाची अशी कंडिशन होती, लहान थोर मारतात त्याला. ज्याने चोरी नाही केली तो राजद्वारी म्हणे मी चोरी केली. ज्याने खरंच चोरी नाही केली पण राज दरबारात म्हणले कोणी चोरी केली, म्हणलं मी केली. मग बारीक मोठी सगळे हात साफ करून येतात त्याच्यावर. असे सैम का नाही वळती भागवत ना. तैशी शुभाशुभे कर्मे निपजे जी निपजती प्रकृती धर्मी ती मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. 78ची ओळ लिहून ठेवायची घ्यायची आपल्याला. ऐसा अहंकार आदी रूढ एकदेशी मूळ तया हा परमार्थ गुण प्रगटवाना. अशा मूर्खांना हे ज्ञान सांगू नये. बघा इकडे आलेले 27 नंबरचा श्लोक मध्ये. त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणामुळे बरी वाईट कर्मी मी त्याचा करता मीच आहे अशी आज्ञा मनुष्य बुद्धीप्रमाणे म्हणतो. अशा रीतीने देह अहंकार धारण करणारा देह ममत्व भ्रांतीस पावलेला व स्वतःस मर्यादित समजणारा. आपण कशा आहोत? कशा एवढे आपण आहे की नाही? पण आम्ही बारीक झालोय म्हणून संघर्ष नगर मध्ये राहू शकतो आहे की नाही? नाही तर आम्ही तर आकाश एवढे आहोत. स्वतःस मर्यादित समजणारा परिच्छिन्नतेच्या भ्रांतीच पावलेला. भ्रांती झाली स्वतःला संकुचित समजतो जो मूर्ख त्यास हा निष्कर्म स्थितीचा गूढ तत्वज्ञान रूप परमार्थ केव्हाही उघड करू नये. 79 किती पहिली सांगितली? 78 79. कारण त्याला अनाधिकारामुळे परमार्थ तत्व कळणार नाही आणि तो कर्मापासून भ्रष्ट मात्र होईल. हे राहू दे. प्रस्तुत तुझे हित कशात आहे ते सांगतो ती लक्ष देऊ नाही. अजून अनुग्रह घेतला नाही कोणी? अर्जुनाने. आपला वर्ग श्रेष्ठ आहे का नाही? कधी घेतलाय आपण? तरी 2015 अनुग्रह ये अजून घेतला नाही. आपण सिनियर आहेत सगळे आहे का नाही? ही येड्यांनो तुम्ही आज वाचायला लागले. हे कधीच आहे? 5000 वर्षापूर्वीच, 700 वर्ष 5000 वर्षापूर्वीच आहे. पूर्ण आहे ना. जो मूर्ख अशा रीतीने देहांकार धारण करणारा देह ममत्व भ्रांतीस पावलेला व स्वतःच मर्यादित समजणारा परिच्छिन्नतेच्या भ्रांतीस पावलेला जो मूर्ख त्यास हा नैष्कर्म्य स्थितीचा गूढ तत्वज्ञान रूप परमार्थ केव्हाही उघड करू नये. 79 ची ओळ कशी आहे? ऐसा अहंकार एकदिशी गुढ तया परमार्थ गुढ. हे काय गुढ आहे? हे गुढ तुम्हाला सांगायचं नाही असं सांगितलं इथे. ते म्हणतात हे गुढ काय आम्हाला कळत नाही. तुम्हाला म्हणून तर सांगायचं नाही कारण तुम्ही आधी येडे. तुम्हाला जर सूर्याचं पिल्लू दिलं तर सगळं पेटून टाका. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं यांना सांगायचं नाही. मग ते म्हणते साहजिक म्हणूनच आम्हाला माहित नाही. बरोबर बरोबर हे नाही. ऐसा अहंकार
तो न प्रगटावा म्हणजे यांना सांगितलं नाही साखरे हे काय वाचतो विचार सागर मध्ये सांगितलं. ही अशी परंपरा आहे. ज्यांना नाही त्यांची योग्यता नाही त्यांना काय सांगायचं. हे एक वेळ प्रवचन केलं यांना म्हणजे तुम्ही यांना हे वेदार्थ का मराठीत सांगता. सरळ यांना सांगितलं सासू सासऱ्याच्या गोष्टी सांगायच्या. वा समजेल असं सांगा. समजेल अशा सासू सासऱ्याच्या गोष्टी सांगायच्या. आणि सध्या महिना पण तोच आहे. जावायचं जेव्हा ओरवायचं सासू सासऱ्यांच्या गप्पा चालू ठेवायच्या. सध्या महिना स्पेशल तोच आहे. काय म्हणता मग संपला. कधी झाली आमुष का उद्या आमुष आहे म्हणतात. आजचे दिवस आहे आजचे दिवस चान्स आहे. बरं ज्यांचे झाले त्यांचं का ठरलेल्यांना बी बोलू नाही. काय बाबा आपले दिवस आठवले गेले नाही. पुढचाच होता म्हणजे 3 वर्ष ठेवले पेंटिंगला लटकलं 3 वर्ष पोळ्या त्याला दिसायचं काय असं आहे की नाही. तशी ज्ञानेश्वरी जाईल काय वाक्य आहे बघा ना. ऐसा अहंकार अधिक रूढ ज्यांच्याकडे ठासून अहंकार बसलाय ते येड्यांना परमार्थ सांगून काढणार आहे का. मग अहंकार अधिक रूढ एक देशी मूळ तेने व्यापी येले लोकत्रय. त्याच्या अगोदर एकदेशी पर्यावरण एकदेशी परी. त्याच्या अगोदर या पृथ्वी सागरी या प्रती बोध सागरी. नाही नाही ते लिलाम गेले 9व्या त्यात गेला तू डायरेक्ट. त्याच्या एकर आता कुंडलेश्वर कर आगवे बघा नाही त्याच्या अगोदरची मिठाची ओळी मिठाची जरी समुद्र लवण पडेल तव आवडे मग होय सिंधूचे तैसे संकल्पनी काढले संकल्पनी काढले. तिने एक देशी परी व्यापलेले. दिसायला तो 3,500च आहे पण त्याने अख्खं जग व्यापलेले. आणि हे एकदेशी मूळ तया अर्जुना तया एकदेशी मूळ तया हा परमार्थ गुण प्रगटवाना त्यांना नाही सांगायचा. नाही सांगायचा. ती स्ट्रिक ऑर्डर कोणाची आहे. भगवान कृष्ण नाही सांगायचं यांना. आणि मग ते म्हणणार आहे ते तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कसं माहितीये आम्ही एवढे दिवस करतो आम्हाला नाही सांगायचं तुम्हाला. एवढा अधिकार स्पेशल त्यांच्याकडे. हे असो प्रस्तुत सांगितलेले तुझं हित ते अर्जुना देऊन चित्त अवधारी पा. ही पण घ्यायची बरं का. किती 79 ना. अशा रीतीने ते मूर्ख त्या नैष्कर्म स्थितीचा गूढ तत्व ज्ञान रूप बघा साखरे बाबांचं हे महत्वाचं कधी कधी खूप आवडतं. गूढ तत्वज्ञान रूप परमार्थ केव्हाही उघड करू नये कारण त्याला अधिकारामुळे परमार्थ तत्व कळणारच नाही आणि तो कर्मापासून भ्रष्ट होईल. हे राहू दे. प्रस्तुत तुझे हित कशात आहे ते सांगतो लक्ष देऊन ऐक. श्लोक क्रमांक 28. पण याच्या उलट हे महापराक्रमी अर्जुना गुण विभाग व कर्म विभाग यांचे तत्व जाणणारा इंद्रियात्मक गुण विषयात्मक गुणामध्ये प्रवृत्त होतात असे मानून आसक्त होत नाही. त्याच्या उलट महापराक्रमी अर्जुना गुण विभाग व कर्म विभाग यांचे तत्व जाणणारा त्यांना सांगू नको ते मूढ आहे. पण यांच्या उलट हे गुण विभाग कर्म विभाग गुणानुसार कर्म होतात आपल्याकडून. त्याच्यानंतर हा कर्माचा विभाग गुण कर्म विभाग ज्या तत्व जाणणारा त्याच्या पाठीमागचा कुणाचा मूळ सूत्रधार कोण. इंद्रियात्मक गुण इंद्रियांच्या पलीकडचा विषयात्मक गुणामुळे प्रवृत्त होतात असे मानून आसक्त होत नाही. तो याच्यामध्ये आहे पण तो सापडला नाही जात. ते असे की ज्यामुळे ही सर्व कर्मे उत्पन्न होतात. तो प्रकृती भाव देह अभिमान तत्वज्ञानाच्या ठिकाणी मुळेच नसतो. 81 बा. ते तत्वज्ञानाच्या ठाई प्रकृती भाव नाही जे तर कर्म जात पाही निपजत असे 81 पण घ्यायचे. अपूर्ण श्लोक घ्यायचा. बघा ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून गुणापासून होणारी कर्मे यांचे उल्लंघन करून देहात
कर्म साक्षीत्वाने राहू वागतात. श्लोक क्रमांक 27 आणि 28 घ्यायचा आहे. म्हणून ते म्हणतात ते देह अभिमानून सांडून या. म्हणजे साडीने काय केलं, ते वरचं टर्पल टाकलेले. गुण कर्मे ओलांडूने, गुण 3 आणि तुमच्याकडून होणारी आपली कर्मे ओलांडूनी साक्षीभूत होऊन वर्तती देही. सगळं पाहतात काय चाललंय काय नाही काय चाललंय, साक्षीभूत होऊन पाहणार. मनोनी शरीर जरी होती तरी कर्मबंधना तळेती. त्यांना शरीर आहे पण ते कर्मबंधनाने आकळले जात नाही. जैसे का भूत चेष्टा गवस्ती घे पवेना 83. भूत चेष्टा त्याप्रमाणे जगाच्या लिप्त होत नाही. म्हणून सूर्यप्रकाशामुळे जरी प्राणी मात्रांचे सर्व व्यवहार होत असले तरी त्या जगाच्या कर्मांनी सूर्य जसा लिप्त होत नाही त्याप्रमाणे जरी देह धारण करीत असले तरी कोणत्याही देह कर्माने बद्ध होत नाही. सूर्य उगवला म्हणजे सगळी लोक कामधंद्याला जातात. सगळी लोक कामधंद्याला कधी जातात, सूर्य उगवल्यामुळे. मग तो उगवला म्हणून सगळी कामं झाली की नाही, परंतु त्या कर्माने तो लिप्त होत नाही. तसा ह्याने सर्व जगाने कर्म केली, तसे सर्व इंद्रियाने कर्म केली तरी त्या कर्माने तो जसा सूर्य गुंतला जात नाही तसा हा गुंतला जात नाही. आहे अजून नाही. येत कर्मी तोची लिंपे, इथं कर्मात तोच गुंते जो गुण संभ्रमे घेते. गुणाच्या संभ्रमाने आटकून स्वतःला गुंतून घेतलेले. प्रकृतीचे आटोपे वर्तुत्व असे प्रकृतीचे आटोपे 25 आटोपे संघाने तंत्राने प्रकृतीच्या आटोक्यात आला आणि मी करतो तो वर्तुत्व असे. इंद्रिय गुणाधारे रहाटती निज व्यापारे परिते ते परम कर्म बलात्कारे आपादी जो 85. मायेच्या शरींद्रिय विकारांनी अत्यंत मूढ झालेला आज्ञ शरीर इंद्रियाच्या कर्मामध्ये हालचालीमध्ये आसक्त होता. ती हालचाल चेष्टा आम्हीच फलदायी करतो असा अभिनिवेश धरतात. स्वतःच आम्ही करतो असं म्हणतात. करतोय कोण, दुसराच करतोय. सर्वज्ञ आत्मज्ञानी पुरुषाने त्यास असर्वज्ञ अनात्मज्ञ मंद पुरुषास श्रद्धेपासून ढळू नये. या लोकी प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो तो गुणाच्या सपाट्यात सापडतो, तोच कर्माने लिप्त होतो. इंद्रिय गुणाच्या अधीन होऊन आपापल्या व्यापारात वर्तत असतात. ते दुसऱ्याचे कर्म मीच करतो असे तो भ्रमाने बळेच मुद्दाम आपल्या अंगावर घेतो. तो कर्माने बद्ध होतो. हा सगळं करतो, बद्ध नाही होत. हा प्रकृती कर्म करते आणि मी करतो म्हणतो म्हणून गुंतला जातो. हे की नाही. हा पण श्लोक घ्यायचा. श्लोक क्रमांक 30 वाचो. नित्य नैमित्तिकाधिक सर्व कर्मे विवेक बुद्धीने मी करता जीव अंतर्यामी साठी चाकाप्रमाणे ही करत आहे. अशा भावनेने माझ्या ठिकाणी मज सर्वज्ञ परमेश्वराच्या ठिकाणी टाकून मला अर्पण करून त्याचप्रमाणे फलाशा रहित व देह पुत्रादिका विषयाच्या ममतेने रहित होऊन आशा रहित ममता रहित होऊन शोक रहित होऊन युद्ध कर. तू असा हो आता त्यांच्यासारखा काम कर. त्यांच्याकडे बघून तू तुझी वाटचाल कर. म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून तू ती मला अर्पण करावी. सगळी कर्म कर पण तशी सांगितली तशी तू केली नाही मग तू गुंतणार नाही. तू प्रश्न काय केला, मी गुंतते मग तुला गुंतायचं नाही. पण चित्त वृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी स्थिर ठेवावी. मग तिथं ठेवायचं आणि शरीराला तुझ्या काय कर्म करायचं ते करू दे. हे विहित कर्म, या कर्माचा मी करता, माझ्या वाट्याला आलेलं कर्म हे मी करता आहे आणि अमुक फलासाठी मी हे कर्म करीत आहे असा अभिमान तो आपल्या चित्तात कदाचित उत्पन्न होऊ देशील, पण तो निर्माण होऊ देऊ नकोस. हो असं होऊ देऊ नकोस. कर्म करायचं पण त्याच्यात आसक्ती ठेवायची नाही. हो तू शरीराच्या स्वाधीन देहासक्त होऊन तू शरीराच्या स्वाधीन देहासक्त होऊ नकोस. सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकल धर्म भोगाचा यथाकाळी उपभोग घे. भोग टाकू नको, कर्म टाकू नको, पण मी त्याचा भोगताच आहे आणि मी त्याचा करताच आहे असं म्हणू नको.
हे वर्म लक्षात ठेवून आता हातात धनुष्य घे व रथावर चढ आणि आनंदाने वीर वृत्तीचा स्वीकार कर. लढाईला जाताना कसं जा, आनंदाने जा. जगात तू आपली कीर्ती वाढीव, स्वधर्माचा महिमा वाढीव आणि या दुर्योधनाधिक दुष्टांच्या भारापासून या पृथ्वीला सोडीव. बघा भाषा कशी ही तुमच्या इकडची भाषा आहे. मराठवाडा शिंदे काय पश्चिम महाराष्ट्रातली भाषा आहे ना. पार्था आता तू निशंक हो आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही बोलू नकोस. आता हे सगळं सांगितलं अर्जुन. आता उद्या लगेच धनुष्य घेऊन लगेच तयारी लागेल का नाही? लागायला पाहिजे पण लागणार नाही. तो म्हणलं अजून काहीतरी विचारित राहील की नाही. आणि असं पल्हाळ लांबविल आणि आपल्याला लांबलचक घेऊन जाईल. आणि आपलं बाबांनी काय केलं, झट मागणी पटपिया ताबडतोब. ज्या दिवशी साखरपुडा त्या दिवशी लग्न लावून मोकळे झाले. टेन्शन नाही, पाहुण्यांची पळापळी नाही, यांची गुंतागुंत नाही, है की नाही. आता आपण थांबूया, आपल्याला आता पळायचंय. 191 अध्याय 3 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 3 वही क्रमांक 191 ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देतो. कुंडली कवळे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. भाई सब संतन की जय. गणपति बाप्पा मोरया. दादा विश्वास मते देवे येणे भाग्यज्ञ दोषावे दोषोळी मत द्यावे बसाय दाने. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व धर्म सूर्य पावो. जो देवांची तो लावो. प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वरेशांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटत दारातला सदा कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलणे आढव पियुषांचे. चंद्रमेचे आलांचन मारंड देता पहिन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी. बधितवादी कृषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेची. एक म्हणे श्री